श्री दत्तप्रबोध अध्याय 56. भागवतावर टीका आणि संत एकनाथ व दासोपंतांची कथा. अध्यायाला सुरुवात करूया. श्रीहरीनं नाथांना भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नाथांनी सद्गुरुनाथांना वंदन करून पैठणमध्येच 5 अध्यायांचं निरूपण केलं. तेव्हा साक्षात जगद्गुरूंनी त्यांना प्रकट होऊन असा आशीर्वाद दिला की तुझा हा टीका ग्रंथ निर्विघ्नपणानं पार पडेल. प्रत्यक्ष ऋषिकेशी तुझ्या मदतीला येतील. पैठणमध्येच एक भाविक गृहस्थ होता. तो नाथभक्त होता. नाथांनी टीका लिहिलेले 2 अध्याय त्यानं मन लावून वाचले, पठण केले आणि त्याला काशीला जावंसं वाटू लागलं. त्यानं नाथांना आपली इच्छा सांगितली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग काशीला गेला. काशीला त्यानं विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, गंगेत स्नान केलं. स्नान करताना मुखात नाथांनी रचलेल्या टीकेचा अनुवाद तो म्हणत होता. प्राकृतातल्या त्या ओव्या कानाला गोड लागत होत्या. ब्राह्मणाच्या बरोबरीनं आणखी काही संन्यासी गंगेत स्नानाला उतरले होते. त्यांच्या कानावरती ते शब्द पडले. त्यांना हे प्राकृतातले श्लोक नवीन होते आणि म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही प्राकृतातल्या कोणत्या ग्रंथावरची टीका म्हणत होतात? त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, मी भागवतावरची एकनाथ रचित टीका म्हणत होतो. त्या संन्यासी शिष्यांनी हा वृत्तांत आपल्या गुरुला सांगितला. गुरुच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यानं शिष्यांना आज्ञा केली, ताबडतोब जाऊन त्या उद्धट महामूर्खाला घेऊन या, म्हणजे पैठणमध्ये कोण एकनाथ आहे त्याचा पत्ता लागेल. गुरुच्या आज्ञेप्रमाणे शिष्य त्या ब्राह्मणाला घेऊन आपल्या मठीत आले. ब्राह्मणानं सगळा घडलेला वृत्तांत गुरुला सांगितला. एकनाथ हे अत्यंत विद्वान, भगवत भक्त आणि ते मोठे संत आहेत. साक्षात श्रीहरीनं त्यांना भागवतावर टीका लिहायला सांगितले आहे आणि त्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे. एकनाथांसारखा समर्थ माणूसच अशी टीका लिहू शकेल, असं तो ब्राह्मण म्हणाला. त्या ब्राह्मणाचं वक्तव्य ऐकून गुरुचं पित्त खवळलं. त्यानं तारसप्तकात सूर लावला. भागवतावर प्राकृतातून टीका लिहिण्याचं या एकनाथानं अघोर कर्म केलं आहे. याला कठोर दंड केल्याशिवाय गत्यंतर नाही. माझ्या लाडक्या शिष्यांनो, एक पत्र घेऊन तुम्ही दोघे ताबडतोब या ब्राह्मणाबरोबर पैठणला जा आणि त्या पाखंड्याला घेऊन या. गुरुची आज्ञा होताच शिष्यांनी 2 पत्र तयार केली. एक पैठणच्या ब्राह्मणांना होतं, दुसरं एकनाथांसाठी होतं. ती दोन्ही पत्र घेऊन निघालेले शिष्य आडदांड म्हणजे दणकट होते. त्या ब्राह्मणाला घेऊन पैठणला आले. गावच्या पंचांकडे त्यांनी ते पत्र दिलं. पंचांनी ते पत्र वाचलं आणि त्या शिष्यांना सांगितलं, एकनाथांना शासन करण्याचं सामर्थ्य आमचं नाही. ते स्वयंभू आहेत, स्वतंत्र आहेत. तुम्हीच काही उपाय शोधून काढणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या मदतीला आम्ही येऊच. पैठणकरांचं हे बोलणं ऐकून शिष्य सर्द झाले. शिष्यांना बरोबर घेऊन ग्रामस्थ एकनाथांच्या घरी गेले. ग्रामस्थ काशीकरांना घेऊन आपल्या घरी येत आहेत हे बघून एकनाथ त्यांच्या स्वागताला पुढे गेले. एकनाथांना परम आनंद झाला होता. नाथांनी काशीकरांना साष्टांग दंडवत घातलं, प्रेमानं आलिंगन दिलं आणि दोन्ही हात जोडून विचारलं, आपण इतक्या लांबवरून कशासाठी येणं केलं? या दासानं आपली काय सेवा करावी? नाथांची नम्रता पाहून शिष्य वरमले. त्यांचा राग कुठल्या कुठं गेला. त्या शिष्यांनी नाथांना अभिवादन केलं आणि आपल्या गुरुनं दिलेलं पत्र त्यांच्या हाती दिलं. नाथांनी ते मस्तकाला लावून वंदन करून वाचायला घेतलं. आपल्याला काशीला बोलावलं आहे हे वाचून त्यांना परम आनंद झाला. साक्षात विश्वेश्वरानंच कृपावंत होऊन मला काशीला बोलावणं केलं. सद्गुरू मायेच्या दर्शनाला मी खरोखर उत्सुक आहे, असं म्हणून नाथांनी घरातली आवरावर केली. उद्धवाकडे सर्व व्यवस्था सोपवली. आपली भागवतावरची पंचाध्यायी घेऊन एका सुमुहूर्तावर स्वामी शिष्य आणि नाथ बाहेर पडले. मजल दरमजल करीत काशीला आले. नाथांनी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. स्नान संध्यादी नित्यकर्म उरवकली आणि ते ध्यानधारणेला बसले. इकडे शिष्य गुरुपाशी गेले. आम्ही नाथांना घेऊन आलो आहोत असं त्यांनी गुरुला सांगितलं. गुरुनं आज्ञा केली की मी मठभिक्षेला गेलो की एकनाथाला घेऊन या, त्याला इथं बसवून ठेवा. नाथ मठीत येऊन बसले. मठीचा स्वामी सुज्ञ होता, विवेकी आणि विद्वान होता. पण नाथांच्या बाबतीत विचार करताना त्याला सारासार विचार सुचला नाही. नाथांवरच्या क्रोधानं त्याचं मन आंधळ झालं होतं. म्हणून आपल्या 300 शिष्यांना त्यानं आज्ञा केली, त्या एकनाथाच्या टाळक्यात प्रत्येक शिष्यानं 5-5 असे दंडुके घाला. हीच शिक्षा त्या धर्मद्वेष्ट्याला योग्य आहे. आपल्या गुरुची आज्ञा शिष्यांना ऐकली. शिष्य विचारी होते, त्यांचा विवेक जागृत होता. म्हणून त्यांनी ठरवलं
की गुरुनं 5 फटके मारायची आज्ञा दिलेली असली तरी ती पाळायची नाही. कारण 300 शिष्यांनी 5-5 फटके मारले तर 1500 फटके सहन करायला एकनाथ जिवंतच राहणार नाहीत. आणि मग ब्रह्महत्येचं पातक मात्र आपल्या प्रत्येकाच्या शिरावर येईल. मग आपण काय करायचं? शिष्यांना प्रश्न पडला. त्यातल्या काहींनी सुचवलं की आपण गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जाऊन नाथांचं फक्त दर्शन घ्यावं आणि माघारी यावं. त्यांची ही सूचना इतरांनाही पटली. सगळे मठीत आले. मठीत एकनाथ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या हृदयात कृष्णमूर्ती विराजमान झाली होती. मुखानं अखंड श्रीहरीचा जाप चालला होता. काय घडत आहे याची जराही जाणीव त्यांना नव्हती. इतक्यात एक शिष्य आत आला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. साक्षात पितांबर धारण केलेली शंखचक्र गदाधारी अशी श्रीहरीची साजेरी गोजेरी मूर्ती आसनावर ध्यानस्थ बसलेली त्यानं पाहिली. एकनाथ कुठेच नव्हते. ते दिव्य रूप तो मंत्रमुग्ध होऊन पाहत होता. त्याच्याबरोबरचे बाकीचे शिष्यही आत आले आणि ते दृश्य पाहून थक्क झाले. उन्मन होऊन प्रत्येकजण ती मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होता. कोणीच कोणाशी काहीही बोलत नव्हतं. सर्वांच्या नयनात तो सर्वसाक्षी नारायण कोंदाटला होता. भाव अभावाची भ्रांती फिटली होती. सगळ्या वृत्ती तटस्थ झाल्या होत्या. देहस्थितीची जाणीव निमाली होती. जादूनं भारल्यागत सारी चित्रासारखी उभी होती. त्यांच्यातले काही थोडे शिष्य बाहेर उभे होते. त्यांनी गुरुला जाऊन ही बातमी दिली की एकनाथाला पाहायला गेलेले सगळे ठार वेडे झाले आणि तिथेच मोहिनी घातल्यासारखे उभे राहिले आहेत. त्यांच्यातलं कोणीच शुद्धीभर नाही. शिष्यांचं हे बोलणं ऐकून स्वामी मनात खंतावला, घाबरलाही. इतक्या शिष्यांची ही अवस्था झाली तर माझी काय होईल? हा विचार मनात आल्यामुळं त्यानं आपल्या निरोप घेऊन आलेल्या शिष्याला सांगितलं, मठीत एक मोठा पडदा टाक आणि मग माझं आसन तयार कर. म्हणजे माझी आणि त्या चिटक्याची दृष्ट भेटही न होता बोलता येईल आणि त्याला शासनही करता येईल. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे शिष्यानं केलं. दुसऱ्या दारानं येऊन स्वामी मठीत पडद्याच्या समोर स्थानापन्न झाले. मनात सगळं धैर्य एकवटून कृतांतवत होऊन एकनाथांना अद्वा बोलू लागले. सर्व वेदशास्त्रांचं सार असलेल्या श्रीमद भागवत ग्रंथावर तू प्राकृतातून टीका रचतोस आणि झळाळत्या रेशमी वस्त्राला कांबळ्याचे तुकडे जोडतोस. तुला शरम नाही वाटत? भोळ्या भाबड्यांपुढं तुझी भोंदूगिरी चालली. आता मात्र मी ती चालू देणार नाही. क्षणात तुझी सारी फसवेगिरी आता मी नष्ट करतो. स्वामींचं बोलणं संपल्यावर एकनाथांनी कळवळून गुरुमाऊलीला विनवलं, स्वामी, तुम्ही महासमर्थ आहात, दयाळू कृपावंत आहात. आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी हा धावत आपल्या पायाशी आलो. आपण मला दर्शन द्या. मी जे काही अज्ञानी पामरांनी लिहिलं आहे ते आपण ऐकलंच पाहिजे. ते जर आपल्याला हिणकस वाटलं, त्याज्य वाटलं तर मी पुढं लिहिणार नाही. आपण द्याल ती शिक्षा मी भोगीन. एकनाथा, तुझं ढोंगीपण मला माहीत आहे. तू लांडीलबाडी करून माझ्या सर्व शिष्यांवर जादूटोणा केला आहेस. यातला एकही शिष्य बोलायला हलायला तयार नाही. असं म्हणता सर्व शिष्य एकमुखानं म्हणाले, गुरुराज, आपल्या पुण्याईनंच आम्ही या मठीत प्रत्यक्ष श्रीहरीचं रूप बघू शकलो. यात जादूटोणा काहीच नव्हता. सर्वात मकाचं ते जे रूप आम्हाला दिसलं ते जरा डोळसपणानं पाहिलं तर आपल्यालाही आढळेल. शिष्यांचं सांगणं ऐकून स्वामींनी पडदा बाजूला केला आणि एकनाथांकडे पाहिलं आणि काय आश्चर्य! खरोखरच सर्व गुणातीत सगुण साजिरा श्रीहरी तिथं आसनस्थ होता. ते सर्वांग सुंदर रूप पाहतात स्वामींचा अभिमान गळाला. स्वामी एकनाथांचे पाय धरायला धावले, पण त्यांना वर्षभर धरत एकनाथांनी दृढ आलिंगन दिलं. त्यानंतर नाथांनी स्वामींना पंचाध्यायी ऐकवली. अमृतात न्हालेले ते बोल ऐकून स्वामी धन्य झाले. स्वामींनी शेवटी नम्रपणानं नाथांना विनंती केली, आपण इथंच राहून ही टीका, ही ग्रंथ पूर्णपणे लिहून आम्हाला श्रवण सुखाचा लाभ द्यावा, आम्हाला पावन करावं. त्यावरती नाथ म्हणाले, तुम्हा सर्वांचा आग्रह आहे, प्रेमळ विनंती आहे, तर मी सोडून जात नाही. इथंच राहून मी ती टीका पूर्ण करतो. 6 महिने अहोरात्र कष्ट करून नाथांनी टीका पूर्ण केली. ती टीका ऐकून वाचून स्वामींचा आनंद गगनात मावेना. ग्रंथपूर्तीच्या निमित्तानं त्यांनी एक सोहळा योजला. सर्व देशातील विद्वान मान्यवर प्रतिष्ठांना आमंत्रण केलं. सर्व विद्वान जमले. साऱ्यांनी स्वामींनी एकनाथाचं कौतुक केलं आणि त्यानंतर स्वामींना विरोध केला. त्यांच्यातले प्रतिष्ठित तर संतापानं ती टीका ऐकून लालेलाल झाली. याची प्राकृतातील टीका ऐकल्यावर देवांच्या भाषेकडे, संस्कृतकडे कोणीही ढुंकून पाहणार नाही. हा आमचा आणि देवभाषेचा अपमान आहे. तो अपमान आम्ही कालत्रही सहन करणार नाही. असं म्हणून त्यांनी रागानं एकनाथांच्या हातातला टीकाग्रंथ हिसकावून घेतला आणि गंगेत फेकला.
स्वामींसकट सारे लोक हळहळले, पण एकनाथ शांत उभे होते. ग्रंथ पाण्यात फेकताच गंगामाईनं तो आपल्या हातावर अलगद झेलला. ते गंगामाईचे अद्भुत आणि पवित्र हात पाहताच दुष्ट लोकही चकित झाले. ही वार्ता कळताच स्वामींनी गंगेत उडी घेतली आणि तो ग्रंथ आपल्या मस्तकावर धारण करून वर आणला. सर्वांनी नाथांचा जय जयकार केला. त्यानंतर रात्री एकनाथ झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नात श्रीखंड आला आणि म्हणाला, तुम्ही तुमच्या शब्दाला विसरलात. तुम्ही माझं लग्न लावून देणार होतात. आणि तो अदृश्य झाला. नाथांना प्रश्न पडला की या श्रीहरीचं लग्न लावून द्यायचं म्हणजे कसं. ते श्रीखंड्याला शरण गेले. तेव्हा श्रीखंड्यानं दृष्टांत देऊन सांगितलं, हे भागवतात रुक्मिणी स्वयंवरावर अल्प विवरण आहे, त्याचा विस्तार तू कर आणि प्राकृतात रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान लिही. ऋषिकेशीची ही आज्ञाही शिरसावंद्य मानून एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर आख्यान लिहिलं. भागवतावरची टीकाही काशीतच पूर्ण केली. असे हे 2 ग्रंथ लिहून नाथांनी काशी निवासी जनांचा अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेतला आणि ते आपल्या गावाकडे पैठणकडे निघाले. वाटेत येत असताना अंबाजोगाईला त्यांना दासोपंत भेटले. दासोपंतांना त्यांनी आलिंगन दिलं. या दासोपंतांच्या मनात एक इच्छा उद्भवली, ती दत्तदर्शनाची. दत्तदर्शनाचा त्यांनी ध्यास घेतला. कडक तपश्चर्या आरंभली. घरदार, पत्नी, मुलं सारं सारं सोडलं. सगळ्यांचा त्याग आरंभला. सगळ्यांचा त्याग केला आणि निबिड अरण्यात तपश्चर्येला सुरुवात केली. तपाचरण करताना त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. भूक, तहान, वारा, पाऊस, थंडी सारं सोसून ते अविचल उभे होते. नाना तऱ्हेच्या यातना सहन केल्या. खडतन व्रत केले. शेवटी त्यांची दृढनिष्ठा पाहून दत्तात्रय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. उत्तम कीर्तनकार होऊन तू माझा नाममहिमा लोकांपर्यंत पोहोचवशील, असा आशीर्वाद देऊन दत्तात्रय अंतर्धान पावले. दत्तात्रयांच्या कृपाप्रसादानं दासोपंतांना कशाला काही कमी नव्हतं. धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, दासदासी सर्व काही होतं. ह्या वैभवात लोळत असूनही ते कधी दत्तभक्ती विसरले नव्हते. दासोपंत सदैव उदार आणि शांत म्हणून त्यांचं सर्वत्र लौकिक होता. आल्या गेल्यांचा आदरातिथ्य ते अतिशय आपुलकीनं करत होते. दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटानं पार पाडित असत. संतांना बहुमानानं वागवत असत. पण दासोपंतांना आपल्याजवळ भाग्य, संपत्ती, भक्ती, वैभव आहे आणि आपल्याला श्री दत्तदेव प्रसन्न आहे याचा अभिमान वाटत होता. त्या अभिमानाचं अहंकारात रूपांतर झालं होतं. अशाच वेळी एक दिवस दासोपंतांना नाथ भेटले. नाथांना घेऊन दासोपंत घरी आले. त्यांनी नाथांचा अतिशय उत्तम तऱ्हेने आदर सत्कार केला. आपल्या घरी त्यांची निवासाची अतिशय चांगली सोय केली. दोघेही ईश्वर भक्त. दोघांचाही वेळ भजन कीर्तनात, कथानिरूपणात केव्हाच निघून जात असे. असं करता करता बरेच दिवस निघून गेले. नाथ आपल्या घरी जायला निघाले. तेव्हा दासोपंतांनी विनंती केली की इतके दिवस राहिलात तसे आणखीन थोडे दिवस थांबा. दत्त जयंतीचा सोहळ्यात पाहून जा. दासोपंतांची ही विनंती मान्य करून एकनाथ तिथेच थांबले. दत्त जयंतीचा दिवस उजाडला. सारं घर शृंगारलं होतं. सुचिरभूत केलं होतं. रांगोळ्या, चित्र रेखून सजवलं होतं. गावात दत्त जयंतीसाठी यात्रा लोटली होती. दत्त जयंतीच्या वेळी एक नवल घडत असे. दत्ताला अर्पण केलेली सर्व पूजा नाहीशी होत असे. दत्तात्रय त्या पूजेचा स्वीकार करत असे. तो चमत्कार पाहून सर्वजण दासोपंतांचा जय जयकार करत असत. ह्यावेळेला असं घडताच दासोपंतांनी हात जोडून एकनाथांना म्हटलं, नाथ पहा, आहे की नाही चमत्कार. नाथांनी ताडलं की पंतांना अहंकार झाला आहे. पण नाथ काहीच बोलले नाहीत. त्यांनी सगळा सोहळा पाहिला. पंतांचं तोंड भरून कौतुक केलं आणि शेवटी निरोप घेतला. निरोप घेताना पंतांना सांगितलं, दासोपंत आता तुम्ही मात्र कृष्ण जयंतीला न विसरता माझ्याकडे यायचं. मी तुमची वाट पाहिल. पंतांनी कबूल केलं. नाथ पैठणला आले. नाथ येत आहेत असं पाहून उद्धवानं पंचारती घेतल्या. तुळशीमाळा बुक्का घेऊन तो स्वागताला आला. प्रेमानं कडकडून नाथांना भेटला. सारी पैठणकर मंडळीही नाथांच्या स्वागताला सिद्ध होऊन आली होती. नाथांचा नित्यक्रम सुरू झाला. नाथ म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी होते आणि उद्धव म्हणजे श्रीहरींची सेवा करणारा, त्याला जीवापाड जपणारा उद्धवच होता. नाथांचा दिवस पुराण सांगण्यात आणि ध्यानधारणेत जात होता. उद्धव नाथांच्या घरचं सर्व पाहत होता. नाथांची सेवा करत होता. असं होता होता कृष्ण जयंतीचा उत्सव जवळ येऊन टेपला. उद्धवानं उत्सवाची सगळी तयारी केली होती. सारा गाव नाथांच्या घरी यात्रेसारखा कृष्ण जन्मासाठी जमला होता.
नाथांनी उद्धवाला बजावलं होतं की यात्रेला हजारो प्रकारचे लोक आले आहेत, त्या सर्वांना सारखं आदरातिथ्य मिळालं पाहिजे. हीन दीन गलित गात्रीही संतोषले पाहिजेत. त्यांना जे जे हवं ते मिळालं पाहिजे. सगळे तृप्त होऊन गेले पाहिजेत. नाथांचं हे सांगणं उद्धवही कसोशीनं पाळीत होता. आलं गेल्याचं क्षमकुशल पुसत होता. हवं नको पाहत होता. दासोपंतही न विसरता आपल्या परिवारासह आपल्या लवाजाम्यासह रथातून पैठणला आले. येतात तर गावात नुसती गर्दी झालेली, खेचाखेच झालेली. पाऊल टाकायला जागा नाही अशी झुंबड तिथं उडाली होती. नाना जातीचे नाना प्रकारचे लोक मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं ते यात्रेत सामील झाले होते. यात्रेसाठी अतिशय भव्य मंडप उभारला होता. त्या मंडपाला सोन्यानं मढवलेली मोत्यानं जडवलेली जाळी लावली होती. मंडपाच्या कमानी किनखापी होत्या. रेशमी उंच वस्त्रांचा मंडप होता. यात्रेसाठी विविध दुकानं मांडली होती. त्या दुकानांमधूनही उंची उंची माल होता. कुबेरालाही लाजवेल असं वैभव पैठणच्या त्या यात्रेतून प्रकट होत होतं. ते पाहून दासोपंत तर चकित झाले. इतक्यात त्यांच्या आश्चर्याचा पारावारच उरला नाही. मंडपाच्या प्रवेशद्वाराशी हातात त्रिशूळ घेऊन प्रत्यक्ष दत्तात्रेयच राखणधारासारखे उभे होते. धावत येऊन दासोपंतांनी दत्तात्रेयांचे पाय धरले आणि विचारलं, गुरु महाराज, कृपाळू, आपण इथं का उभे? त्यावेळेस ते म्हणाले, दासोपंता, नाथांची देवडी सांभाळायलाच मी उभा आहे. आले गेलेंची नाथांना मीच प्रती देतो. नाथांच्या परवानगीशिवाय आत जाता येत नाही. या नाथांच्या भाग्याला काही ऊन नाही बघ. नाथ म्हणजे साक्षात ऋषिकेशी. जगाच्या उद्धारासाठीच त्यांनी अवतार घेतला. त्यांचं कौतुक मी काय सांगू. शेषाची वाणी सुद्धा ते कौतुक करायला पुरी पडणार नाही. तुझ्या मनात असेल तर मी तुला दाखवतो. असं म्हटल्यानंतर दासोपंत श्री सद्गुरू दत्तात्रेयांच्या पाया पडले. दत्तात्रेयांनी पंतांना दिव्य दृष्टी दिली आणि सांगितलं, इथंच उभा राहा आणि काय चमत्कार घडतो ते पहा. दासोपंत पाहू लागले आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शिवशंकर कैलासपती बैल होऊन जळण ओढून आणत होते. कृष्णनाथ कावडीनं पाणी भरीत होता. त्याच्यासोबत वरुणही होता. रिद्धिसिद्धी स्वयंपाक करत होत्या. हातात किल्ल्यांचा घोस घेऊन कुबेर भांडाराची देखरेख करत होता. सहस्राक्ष इंद्र ब्राह्मणांना चंदन लावत होता. पुष्पमाळा देत होता. पलीकडे पुष्कळ आचारी लोक म्हणजे साक्षात अग्नी नाना विविध प्रकारचा स्वयंपाक रांधत होता. सुरेख रांगोळ्या काढून पाट ताट चतुरानन घेत होता. श्रीकृष्ण चंदन पुरवत होता. ते एकनाथाचं भाग्य बघून दासोपंतांचा अभिमान पार नष्ट झाला. साक्षात श्रीहरीचं जातीनं अधिक ऊन पाहत होता. कीर्तनात गजानन आणि सरस्वती नाथांच्या साथीला होती. तुंबर गाणं म्हणत होता. किन्नर वाद्य वाजवत होता. अप्सरा नृत्यासाठी आल्या होत्या. हा सारा सोहळा श्री दत्तात्रेयांच्या कृपेनं पंतांना पाहायला मिळाला होता. पंत धन्य झाले. त्यांच्या वृत्ती लीन झाल्या. उरला सुरला अहंकारही गळून गेला. पंतांना नाथांच्या भेटीचा आस लागली. नाथ दिसताच त्यांनी धावत जाऊन नाथांच्या पायाला मिठी घातली. नाथांनी त्यांना उठून आलिंगन दिलं. त्यांची राहायची अतिशय उत्तम व्यवस्था केली. मोठ्या आनंदात, उत्साहात आणि वैभवात कृष्ण जन्माचा सोहळा पार पडला. तेव्हा अतिशय लाघवी लढीवाळ अशा बालक रूपात श्रीहरीने सर्वांना दर्शन दिलं आणि डोळ्यांचं पारणं फेडलं. ते बालरूप पाहून पंतांची चित्तवृत्ती स्थिरावल्या, तटस्थ झाल्या. कृष्ण जन्मानंतर कार्याचाही कार्यक्रम झाला. लोक प्रसाद सेवन करून तृप्त होऊन घरोघरी गेले. पंतांनीही निघायची तयारी केली. एकनाथांनी त्यांना त्यांच्या शिबिरात बसवलं. तेव्हा पंतांचा ऊर भरून आला. लीन होत त्यांनी नाथांना सांगितलं, आपल्यामुळेच सर्व देवतांचं दर्शन मला घडलं. असाच माझ्यावरती लोभ असू द्यावा आणि माझा प्रतिपाळ करावा. तुमच्यामुळे माझा अहंकारही नष्ट झाला. पंतांना निरोप देताना नाथांचे डोळे भरून आले. हात हलवून दूर जाणाऱ्या शिबिकेतल्या पंतांना त्यांनी निरोप दिला. नाथांचे गोडवेगात गुणमानात आठवत पंतही आपल्या गावाकडे कूच करू लागले. आणि अशा प्रकारे दत्तप्रबोध ग्रंथातील हा 56वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. अशाच सुरेख कथा यापुढे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत. तेव्हा पुढील कथाभाग पाहायला विसरू नका आपल्या सिमेंट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.